नमस्कार मंडळी. आज आहे 19 मार्च आणि आजच्या दिवशी असतो आमच्या लग्नाचा वाढदिवस. तर आता आज लग्नाचा वाढदिवस आहे म्हटल्यानंतर काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे आणि काहीतरी स्वीट झालं पाहिजे. तर म्हटलं आता काय बनवायचं, काहीतरी स्वीट बनवायचं. तर आज आहे बुधवार, फिश केलेली आहे. तर फिशसोबत आपल्याला स्वीट काय बनवता येणार नाही, म्हणजे दुधापासून काय बनवता येणार नाही. सो मी असा विचार केला की बाहेरून केक आणण्यापेक्षा आपण घरातच आज केक बनवूयात. साधा सिंपल बनवणार आहे, रवा केक. आणि माझ्याकडे मँगो क्रश आहे घरात, तर मी ते यूज करणार आहे आणि ते यूज करून आज मी रवा केक बनवणार आहे. म्हणजेच आपला मँगो रवा केक रेडी होणार आहे. तर चला आता सुरुवात करते केक बनवायला. आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. तर पटापट बनवायला घेते, लवकर रेडी झाला पाहिजे. अर्धा तास लागतो ऑलमोस्ट रेडी व्हायला. तर आपण अर्धा ते 1 तास पकडूयात. तर तेवढा टाईम मला लागेल आणि तो नंतर थंड करायला पण 1 तास लागेल. सो चला रेडी करूयात. तर म्हणजे मला ना मँगो रवा केक बनवायचा आहे. त्यासाठी मग मी इथे थोडंसं घी घेतलेलं आहे. 2 चमचे घी लागेल आपल्याला. त्यानंतर दही लागेल, थोडासा रवा लागेल आणि इथे साखर आहे ह्याच्यात. आणि हे मी मँगो क्रश घेणार आहे कारण मला रवा मँगो केक बनवायचा आहे. सो हे मी मँगो क्रश पण यूज करणार आहे. हे ऑप्शनल आहे, माझ्याकडे होतं म्हणून मी यूज करते. नाहीतर नाही यूज करता फक्त रवा केक नुसता बनवला तरी चालेल. त्याच्यामध्ये थोडंसं आहे ना व्हॅनिला इसेन्स टाकायचं. जर मँगो फ्लेवरचा बनवायचा नसेल तर व्हॅनिला इसेन्स टाकू शकता. तर चला म्हणजे सुरुवात करूया. आणि मंडळी आपल्याला दूध पण लागणार आहे. तर इथे थोडंसं दूध पण घेतलं आहे मी. आणि बेकिंग सोडा वगैरे माझ्याकडे नाही आहे, सो मी इथे इनो यूज करणार आहे. तर प्लेन इनो असेल तर प्लेन इनो घेऊ शकता. माझ्याकडे नव्हतं मग मी हे घेतलं आहे. त्यानंतर थोडंसं 2 चमचे आपल्याला ही मिल्क पावडर पण ॲड करायची. तर सगळ्यात पहिले मी आता इथे तूप मेल्ट करून घेतलेलं आहे. तर चला सुरुवात करूया आपलं केक बनवायला. तर मंडळी तुम्हाला दाखवते मी केक. आपण चेक करूयात कसा होतोय. ओ, कलर तर बघा किती सुंदर आलाय. मँगो केक आहे सो येलो कलर तर आलाच पाहिजे ना. आणि बाजूने साईड्स बघू शकता तुम्ही, बेक झालेल्या आहेत. मला असं वाटतं आपला केक रेडी झालेला असावा. आपण एकदा चेक करूयात नाईफ घालून. हे बघा, काहीच लागत नाही आहे, बॅटर चिकटून येत नाही आहे. याचा अर्थ आपला केक रेडी झालेला आहे. सगळीकडून मी थोडं थोडं चेक करते. येस, आपला केक एकदम परफेक्टली रेडी आहे, परफेक्टली कुक्ड आहे. सो आता मी हा काढून घेते, गॅस बंद करून घेते. वाव, बघू शकता किती छान झालाय. एकदम असा सॉफ्ट झालाय. उडून दाखवते. एकदम असं छान सॉफ्ट झालाय. थोडंसं मी त्याच्यावरती हे आपलं मँगो क्रश होतं ते पण ॲड केलं आणि आता छान स्प्रेड करून घेते. थोडासा आहे ना स्वीटनेस यायला, जास्त नाही करणार आहे, थोडंसं अगदी बघू शकता, थोडासा करते अजून.
आपण मँगो केक केला आहे तर मँगोचा फ्लेवर आला पाहिजे ना, म्हणून जस्ट. केक तर रेडी झाला, तुम्ही पाहिलात. त्यानंतर मग माझे भाऊ आणि बहिणी आले आणि आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं. तर काही फोटोज अटॅच करते, ते पाहून घ्या आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय, टेक केअर.